चालू असेल तेव्हा मात्र आपण आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा याची देखील नोंद घ्या। पुन्हा कोणतीही तक्रार तुमची नोंदवली जाणार नाहीये कमेंट बॉक्स मध्ये याची देखील नोंद घ्यायची आहे। थँक्यू। चला जाऊया मॅचच्या दिशेने। स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तुषार नाना, तर नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहेत बॉलिंग मार्क वरती विक्रम कवटेकर। आजच्या दिवसामधील पहिला बॉल, लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट। नॉन स्ट्राइक एंडला महेश आहे, तर बॉलिंग मार्क वरती विक्रम कवटेकर पाहायला मिळतोय, म्हणजे दाद्या पाहायला मिळणार ओव्हर दी विकेट। ही स्पर्धा आपण पाहतो दोन संघांची मने एकत्रित जुळवून आयोजित केली जाते। पहिला बॉल आजच्या दिवसामधील हलक्या हाताने खेळून काढला जातोय तुषार नाण्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मिड विकेट रिझन डीप वरती दीपक सुर्वे असेल, चेंडू फील्ड करतोय, फेकी करतोय। या आजच्या दिवसामधील पहिल्या चेंडू वरती येते पहिली धाव। फील्डिंग रिस्ट्रिक्शन्स आपण पाहतोय अगदी आता चेंज केले जातील। डीप कव्हर वरती क्षेत्ररक्षक होता, आता मात्र लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आणला जातोय। डीप मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक आणला जातोय। आता पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर दोन खेळाडू बाहेर असतात, त्यांचा फायदा कसा घेतला जाईल, चेंडू आता कोणता हाताळला जाईल, चेंडू अगदी फ्रंटफूट वरती असेल, स्लॉट वरती असेल, कारण की सकाळचं 17 चेंडू ट्रॅव्हल करताना थोडंसं अंतर कमी पार करतो या कारणास्तव हा चेंडू यावेळी आपण पाहतोय अगदी समोर आहे, फ्रंट फूट वरती चेंडू फेकी केला जातोय। शरीराचा वेध घेणारा हा चेंडू लेग बायच्या स्वरूपाची ही धाव येते। दुसऱ्या चेंडू वरती दुसरी धाव बनली जाते। आता दोन चेंडू पूर्ण संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपणास पाहायला मिळत आहेत 2 धावा। आणि विनंती करेल बॅटिंग करणारे सर्व बॅटरांना की आपण फटका खेळल्यानंतर शॉट खेळल्यानंतर खेळपट्टीवरतून धावू नका कोणी, आणि जे तुमचे शूटचे स्टड आहेत ते खेळपट्टीला इजा पोहोचवतात याची देखील नोंद घ्यायची आहे। दोन बॉल 2 धावा। चेंडू हवेमध्ये इनसाइड आउट खेळायचा होता, यावेळी कॅच ड्रॉप होते। अगदी आजच्या दिवसामधील पहिली कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते। या चुका करून जमणार नाही आजच्या दिवसामध्ये, कारण की ही स्पर्धा खूप मोठी आहे मित्रांनो। यामध्ये या छोट्या छोट्या चुकांना मान्यता दिली जाणार नाहीये। जर या स्पर्धेवरती नाव कोरायचं असेल तर या चुका मात्र टाळाव्या लागतील। यावेळी मात्र जीवदान मिळते तुषारांना, इनसाइड आउट फटका खेळायचा होता, थोडासा फटका फसला गेला, कॅच ड्रॉप। परंतु देखील आपण पाहतोय केवली आणि सूर्याची वाडी टीम प्रोत्साहित करते, सपोर्ट करते, कारण की येणाऱ्या चेंडूवरती या 100% देणारे हवे ते खेळाडू यासाठी मात्र प्रोत्साहित केले जाते कॅप्टनच्या माध्यमातून। सरळ दिशेला सेपे झोन 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस 4 रन्स, या बाउंड्री लाईन क्रॉस केली जाते। वेलकम डीजे स्वराज। पुन्हा एकदा समोर आले होते, यावेळी मात्र आपण पाहतो गोलंदाजाने जाणून घेतलं, थोडीशी लाईन चेंज केली, शरीरापासून दूर ठेवला, यावेळी मी आला डॉट बॉल निर्धाव चेंडू। 5 चेंडू पूर्ण, संघाची धाव संख्या धाव फलकावरती 8। या विकेट करायचा होता, निर्धाव येतोय, विकेट किपर पाहायला गेला तर चेंडू फील्ड करतोय। आता मात्र ओव्हर संपेल आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आपण पाहतोय संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात बिनगडी बाद 8 धावा। चला या दुसऱ्या ओव्हरसाठी यानंतर होणारी मॅच आम्ही अनाउन्स करणार आहोत। मधलीवाडी वागजावाडी एकत्रितरित्या खेळ करणार आहोत आपण, आणि विपक्षीय टीम जुगायवाडी आणि जंगलवाडी असेल। संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची कोर कमिटी देखील यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित राहायचे, आणि शिवनेरी व जुगायवाडी कोर कमिटी आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचे आहे, अन्यथा व्यासपीठावरती कोणी येणार नाहीये याची देखील नोंद आजच्या दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे। आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय फक्त प्रमुख मान्यवर आणि शिवनेरी व जुगायवाडी हेच मेंबर आपणास व्यासपीठावरती दिसतील याची देखील नोंद घ्यायची आहे, आणि सूचना असेल याची देखील नोंद घ्या। ओव्हर क्रमांक 2 वरती आपण पाहतोय विकी येताना पाहायला मिळणार आहे।
केवली संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे. आता मात्र ओव्हर क्रमांक 2 वरती येतोय विकी, एक वेगवान गोलंदाज आहे. समोर मात्र महेश असेल, नॉस्टा केला तुषार राणांना आपण पाहतोय. चला मॅचला करूया सुरुवात. आता मात्र पॉवर प्ले संपला जातोय. ओव्हर क्रमांक 2 ओव्हर दी विकेट. उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज समोर महेश आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 8 धावा बनवले, तर येणाऱ्या ओव्हर मध्ये किती धावा बनवल्या जातील आहे प्रश्नचिन्ह. पहिला चेंडू लॉंग ऑफ रिजन, विक्रम कवटेकर वन बाउन्स कॅदर करतोय, फील्ड करतोय. दुसऱ्या धावेसाठी नाही सोडली जाणार जागा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक सिंगल रन आणि या सिंगल निशी या ओव्हरला देखील सुरुवात होते. संघाची धावसंख्या आता 9 आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. यावेळी थोडासा मात्र आपण पाहतोय पाय घसरला जातोय आणि तदनंतर बॅकवर्ड पॉइंट वरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक असेल लालेला आपण पाहतोय. त्या दरम्यान वैभव असेल, वैभवने चेंडू फील्ड केलाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित झाले. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉल पूर्ण झालेत आणि 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. यावेळी डीप वरती आपण पाहतोय डीप पॉइंट मध्ये वैभव असेल, एकच रन एकच रन रॉकेट पाहायला मिळालाय. 1 रन येते आणि एका धावेनिशी आपण पाहतो धावफलक पुढे सरसावतोय. मॅच चालू होऊन आपण पाहतोय 1 पॉइंट 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. फक्त एक मोठा फटका आलाय, तो देखील चौकार आहे. कालच्या दिवसामध्ये पाहायला षटकार चौकारांची आतिषबाजी, धर्मेंद्र पवारचं ते अर्धशतक प्रत्येकाच्या मनावरती रुजू झाले. आजच्या दिवसामध्ये कोण असेल अर्धशतकवीर. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे, फंबल होत आहे. यावेळी सिंगल रन, दुसऱ्या धावेचा कॉल आहे. स्ट्रायकिंग इन डेंजर झोन, धाव कंप्लीट केली जाते. मिळतायत 2 धावा आणि या 2 धावांनिशी आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचले 14 आकड्यावरती. 14 रन ऑन स्कोर बोर्ड. 4 चेंडू पूर्ण आहेत. शेवटचे 2 चेंडू गोलंदाज पाहिलं तर आतापर्यंत कोणताही मोठा फटका खर्च केला नाहीये. एकेरी दुहेरी धावा खर्च करत आला. त्या शेवटच्या 2 चेंडूवरती स्ट्रॅटर्जी तीच असेल बॅटरची, परंतु गोलंदाज बोलेल एकेरी दुहेरी केला, घाटा नाहीये, परंतु मोठा फटका जाऊ द्यायचा नाहीये. ओहो, यावेळी काय घडलंय. चेंडू हवेमध्ये, दीपक कॅच ड्रॉप होतोय. चेंडू जज होत नाहीये, चेंडूवरती नजरा जमवल्या जाऊ शकत नाहीयेत आणि यावेळी मात्र आपण पाहतोय महेशचा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. दीपक सुर्वे आपण पाहतोय एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, बेस्ट फील्डर मानला जातो, परंतु चुका होतात मित्रांनो. माणूस आहे, माणसाकडून चुका होणार, माणूस त्याच चुका सुधारणार देखील. एक शेवटचा बॉल, विकेट टू बॅटर महेश. यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये महेश बाद होतो. कॅच ड्रॉप तर झाली, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये आता यावेळेला महेश बाद होत असताना ओव्हर संपते. ओव्हर संपत असताना आपण पाहतो 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. वेलकम डीजे स्वराज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 वरती आपण पाहतोय आणि सपकाळ येताना पाहायला मिळतोय. टीम सावरकर संघाचा हुकमाच आहे का आज मात्र आपण पाहतोय संयुक्तरित्या खेळ करतोय. चर्चा झाली होती होय मुंबईला येणार आहे खेळण्यासाठी, तो आज आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि सपकाळ नॉस्टा केनला स्ट्रायकिंग एंड वरती तुषार राणा. आता ही सलामीची जोडी आपण पाहतोय जी खेळ करते सावरकर संघाकडून, आज मात्र संयुक्तरित्या खेळ करते अध्यक्ष चषक 2025 मध्ये. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय वेगवान गोलंदाज दीपक सुर्वे ऑन बॉलिंग मार्क वरती अराउंड द विकेट.
पहिला बॉल हलक्या हाताने मात्र आपण पाहतोय फिकी केला होता. बॅक हँड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. याच्यावरती 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत. तुषार राणाच्या माध्यमातून खेळून काढला जातोय. वन बाउन्स अजय सुर्वे असतील. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. फिकी कुठे केले जाईल? नॉस्ट्रा केला फिकी केले आणि सबकाळ पोहोचतोय देखील आणि या चेंडूवरती देखील मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धावांनी धावफलक पुढे जाणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 21 धावा. वन रन ऑन अ स्कोर बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी दिशाहीन गोलंदाजी आपणास पाहायला मिळेल. लेगस्टिकला मिस करणारा हा चेंडू येतोय वाईट स्वरूपामध्ये. वाईट चेंडू पाहायला मिळेल. एक एक्स्ट्राची रन. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचणार आहे 22 धावा. 22 रन ऑन स्कोर बोर्ड. यावेळी चांगला चेंडू हाताळलाय. त्याला मात्र आपण पाहतो टॅप केला जातोय डीप पॉइंट वरती. मिसफील्ड आणि मिसफील्डच्या जोरावरती मिळतोय आदमदार चौकार आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या आता बढती घेते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते थेट 26 धावा. 26 रन ऑन स्कोर बोर्ड. कट केला जातोय. चेंडूवरती बोटे फिरवली होती. यावेळी मात्र आपण पाहतोय स्ट्रेट दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन आणि स्ट्रेट दिशेला मात्र आपण हा फटका खेळणार होते, परंतु यावेळी हा फटका फसला गेला. जर हा फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजन वरती खेळला असता, कव्हर रिजन वरती खेळला असता, जरूर याच्यावरती धावा मिळाल्या असत्या, परंतु याच्यावरती धावा मिळत नाहीयेत. डॉट बॉल येतोय दीपकचा. अजून एक आपणास पाहायला मिळेल. पाचवा बॉल मिसी स्ट्रोक स्टिकर वरती येऊन आदळणारा चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर करतो. एकच रन दुसऱ्या धावेसाठी. नॉस्ट्रा केन काय करते आणि सबकाळ पोहोचणार आहे. चुका होणार. कॉल चुकला जातोय तर यावेळी मात्र नुकसानाला देखील सामोरं जावं लागेल. जर फिकी स्ट्रायकिंग एंड वरती झाली असती तर जरूर मात्र आपण पाहतोय एक विकेट देखील मिळाली असती, एक धाव देखील रोखली जाऊ शकली असती आता, परंतु या चेंडूवरती विकेट देखील मिळत नाही. 2 धावा देखील येत आहेत. म्हणजे आता या 2 धावेने 5वा चेंडू पूर्ण होतो आणि संघाची धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचले. 28 रन ऑन स्कोर बोर्ड. डॉट बॉल वाईड शॉर्कर पाहायला मिळालाय दीपकच्या माध्यमातून. यावेळी मात्र आता ओव्हर संपवणारा हा निर्धाव चेंडू. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. शेवटची ओव्हर असेल. चला या डेट ओव्हर स्पेशलिस्ट आणि यानंतर होणारी मॅच आम्ही अनाउन्स करतोय. मधलीवाडी वागजायवाडी हे संयुक्तरित्या खेळ करतील आणि जुगायवाडी जंगलवाडी संयुक्तरित्या खेळ करतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन्स या ओव्हर नंतर लगेचच टॉस का बॉक्स मध्ये येऊन टॉस करून जातील, याची देखील नोंद घ्या. शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय प्रवीण येतोय. डाव्या तसा डावखोरा फलंदाज आहे. लेफ्ट हँड गोलंदाज आपणास पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरतून थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या 3 ओव्हर आपणास 15 मिनिट्स मध्ये कव्हर करायचे आहे, त्याची देखील नोंद घ्यायची आहे.
मॅचच्या दिशेने जाऊयात आता स्ट्रायकिंग एंड वरती हे 6 बॉल आणि सबका खेळ की कोण खेळणार आहे, नाना खेळतील, येणारा बॅटर कोण असेल, काय घडेल काय बिघडेल या ओव्हर मध्ये पाहावं लागेल. कारण डाव्या हाताचा गोलंदाजा चेंडू कट करू शकतो, थोडंसं शप्पल लावून खेळणं गरजेचं असेल. प्ले अँड मिस डॉट बॉल येतोय वाईडच्या लाईनच्या शेजारी आपण पाहतोय, चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि याच दरम्यान आपणास पाहायला मिळतोय हा डॉट बॉल. पहिला चेंडू प्रवीण यांचा निर्धाव. पहिल्या चेंडूवरती आपणास पाहायला मिळाले 0 धाव. पहिला बॉल डॉट येतोय. शेवटची ओव्हर आहे मित्रांनो, ही शेवटची ओव्हरच आपण पाहतोय सेकंड इनिंगला भरारी देऊ शकते आणि सेकंड इनिंग मध्ये एक शांतता आणू शकते. यावे आडव्या बॅटीने फ्लॅटेड बॉल वेगाने जातोय विक्रम कवटेकर यांच्या हाताखालतून आपण पाहतोय हा दमदार चौकार आणि सपकाळच्या बॅट मधून त्यांना पाहायला मिळालाय. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. जर अशीच फलंदाजी केली तर 40 ते 45 धावा आपण पाहतोय डिपेंड करण्यासाठी योग्य ठरू शकतील टीम सावरकर आणि आपण पाहतोय पाडेकरवाडी या संघाला. यावी फटका खेळलाय, फटका फसलाय देखील, परंतु त्या दरम्यान क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये आणि त्याच्यावरती देखील आता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि सपकाळ आलाय ना आलेला मात्र आपण पाहतोय मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. 3 बॉल कंप्लीट झाले, त्यावरती त्याने 6 धावा मिळवलेत. येणाऱ्या 3 चेंडूवरती किती धावा मिळवेल हे देखील पाहणे गरजेचे आहे. वाईट बॉल येतोय. यावेळी मात्र पंच कळवतायत की हा निगेटिव्ह बॉल आहे, हा मात्र नकारात्मक चेंडू आहे आणि या वाईड निची संघाची धावसंख्या आता 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 35 रन ऑन स्कोर बोर्ड. आता येणारे 3 बॉल कमीत कमी 10 धावा तरी बनल्या तरी मात्र एक सन्मानजनक स्कोर उभा केला जाईल टीम पाडेकरवाडी आणि सावरकर संघाच्या माध्यमातून. हा डॉट बॉल येतोय, याच्यावरती धाव कोणतीही मिळणार नाहीये. गोलंदाजी पाहायला गेली तर आपण पाहतोय ओव्हर दी विकेट गोलंदाजी केली जाते. प्रवीणच्या माध्यमातून कट करतोय चेंडू, चेंडू शरीरापासून दूर ठेवतो कारण की अनिलच्या रडारमध्ये जर चेंडू आला तर जरूर सीमारेषे पार अनिल घालवतो असा फलंदाज आहे. पॉवर त्याच्या जवळ भरपूर आहे, याच कारणास्तव चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याची स्ट्रॅटर्जी असेल प्रवीणची. राईज होतोय आडव्या बॅटीने पुन्हा एकदा टॅप केला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे, दादे असेल, चेंडू फील्ड करतोय. एक धाव दुसऱ्या धावेसाठी कॉल आलाय, कलेक्शन चुकलं जात आहे. त्याच दरम्यान या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. आता या 2 धावेने संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल टीम कॅप्टन यायचंय जुगायवाडी जंगलवाडी आणि मधलीवाडी वाघजायवाडी. ओहो, यावेळी खोदून काढला जातोय, मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलं जात आहे. यावेळी या 6 धावा मिळत आहेत आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते थेट 43 वरती. 44 धावांचं एक सन्मानजनक आपण पाहतोय आव्हान दिलं जात आहे पाडेकरवाडी सावरकर संघाच्या माध्यमातून. अर्थातच टीम सूर्याची वाडी आणि केवडी संघाला. चला विनंती करेल लगेचच कॉपरेट करायचं, मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत जाऊया टॉसच्या दिशेने. चला यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जातोय मधलीवाडी वाघजायवाडी आणि जुगायवाडी जंगलवाडी.
टीम कॅप्टन शुभम, टीम कॅप्टन विजय. कॉल कोणाचा असेल, मागणार कोण आहे? स्पिन दी कॉइन. टेल कॉल आहे आणि टेल टॉस विन होते टीम. आपण पाहतोय कॅप्टन शुभम टॉस विन होतोय. डिसिजन काय असेल तुझा? नाही, आपला नियम आहे येताना डिसिजन घेऊन यायचा आहे. तुला डिसिजन कळवायचा आहे. फलंदाजी करतोय आणि फलंदाजी करत असताना किती धावा बनवशील तू? हुकमाचा एक आहेस आणि या हंगामामध्ये तुझी फलंदाजी आम्हाला पाहायला मिळेल. फिटनेस वरती काम केलंयस. किती धावा पाहायला मिळतील आम्हाला या मॅच मध्ये? सकाळचं सत्र आहे त्यामुळे 50च्या आसपास किंवा 50च्या प्लस जाण्याचा प्रयत्न करेल. जरूर 50 धावा बनवू देणार का तुम्ही यांना? आमचा प्रयत्न राहील 40 धावांच्या आत रोखण्याचा, जेणेकरून आम्हाला आव्हान आमच्या अवकात राहील. जरूर आव्हान तुमच्या आवाक्यात राहील. हा झाला खेळाचा विषय. हा खेळाचा विषय झाला. या स्पर्धेबद्दल काय बोलायला कॅप्टन विजय? स्पर्धा छानच होते. आयोजक ही चांगला सपोर्ट करतायत. त्याप्रमाणे खेळाडूही आपलं 100% देत आहेत या स्पर्धेला उंची गाठवण्यासाठी. आणि आयोजकांचा मी आभार मानतो की एवढा मोठा स्टेज आपल्या पाटण तालुक्यातील युवा खेळाडूंसाठी व जे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत त्यांना दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. थँक्यू. तुम्हाला देतो शुभेच्छा. आणि कॅप्टन शुभम काय बोलशील तू अध्यक्ष चषक यांच्याबद्दल? आज वाढदिवस आहे त्यांचा. आज अध्यक्षांचा वाढदिवस आहे. आम्ही नक्कीच प्रयत्न करेन की अध्यक्षांना आज गिफ्ट देण्याचा ट्रॉफी स्वरूपात. तुला देखील देतो शुभेच्छा. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. जातो चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. अर्थातच टीम केळवली सूर्याची वाडी खेळ सोबत करते, तर दुसऱ्या बाजूने पाडेकर वाडी आणि सावरकर संघ सोबत खेळ करते. 44 धावांचं आव्हान दिलं आणि सपकाळच्या बॅटिंगच्या जोरावरती, तुषार राणांच्या बॅटिंगच्या जोरावरती. आणि हेच आव्हान आता रोखण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टीम देखील उतरले. यांच्यासोबत आपण पाहतोय रजनीकांत पवार देखील असणार आहेत, सागर पवार सर देखील असणार आहेत. म्हणजे मॅच मध्ये जरूर आपण पाहतोय मजा येणार आहे. या मॅच मध्ये जरूर मजा असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूने आता आपण पाहतोय चेस करायला मैदानाच्या आतमध्ये वैभव मोरे आलाय आणि अमोल चव्हाण यांना आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती कोणता खेळाडू खेळ करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा किती येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये संपूर्ण मॅचची कहाणी डिपेंड असते. हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला मॅचला करा सुरुवात, जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्क वरती रजनीकांत पवार. Let's start. Over the wicket, Rajnikant sir to batter, Amol Saban. पहिला बॉल, नो स्ट्राइक एंड डेंजर झोन, डायरेक्ट हिट. यावेळी काय घडेल? हे साधा रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर जवळ गेले, अपील उचलून धरली जाते. यावेळी मात्र आता काय घडतंय हे देखील पाहावं लागेल. थर्ड अंपायर आमच्या सोबत जोडले जातील आणि डिसिजन अगदी मात्र आपण पाहतोय कळवला जाणार आहे. चांगले फिल्डिंग पाहायला मिळालंय, फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. बॅटर आउट आहे. यावेळी पंकजचा हाय पड देऊन जातोय वैभव मोरे लाल्याची विकेट. वाह, काय फिल्डिंग पाहायला मिळाले, डायरेक्ट हिट. आणि याच वेळी मात्र आपण पाहतोय पंकज एक उत्कृष्ट फलंदाज आहे. फलंदाजी त्याच्यापर्यंत पोहोचली नाही, परंतु तो फिल्डिंग वरतून सगळ्यांची मन जिंकतोय. पहिल्या चेंडूवरती बॉल चुकला गेला. अमोल चव्हाण यांचा कॉल लेट आला. त्यानंतर वैभव मोरे आपण पाहतोय स्ट्रायकिंग यांच्या दिशेने धावत होता. विकेटचं पतन. आता त्या जागेवरती आपण पाहतोय नेट नंबर 3 वरती दीपक सुर्वे देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. आता ही जोडी किती रंगेल, किती मात्र आपण पाहतोय भागीदारी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 44 धावांचं आव्हान तर आहे, परंतु हे आव्हान सहजासहजी पार करू देणार नाहीये ते गोलंदाज. त्यामधील पहिला गोलंदाज आपण पाहतोय रजनीकांत सर. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळला जातो. याच्यावरती आपण पाहतोय एक मिसी स्ट्रोक जो बॉटमला चेंडू लागतोय. सिंगल रन मात्र घेतली जाईल आणि या सिंगल निशी आपण पाहतोय संघाची धावसंख्या सुरुवात होते, श्री गणेशा होतोय आणि धाव फलकाला देखील आपण पाहतोय स्टार्ट मिळतोय. 2 बॉल कंप्लीट, 1 विकेट आणि 1 रन अशी मात्र धाव फलकाची आपण पाहतोय. आत्ताची या घडीची परिस्थिती असेल. वाह, लाजवाब फटका कव्हरच्या डोक्यावरतून दीपकच्या बॅटमधून मैदानाच्या साह्याने सर 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 करत 4 धाब्यांसाठी बजाव डीजे स्वराज.
थँक्यू डीजे. बॅकफूट वरती जाऊन खेळायचा होता. अजून एक आपण पाहतोय विकेट मिळवली जाते. रजनीकांत सर जाणून घेतलं, अनुभव पणाला लावला. या मॅच मध्ये दीपकचं टॅलेंट देखील माघारी धाडलंय. आता मात्र आपण पाहतोय दीपक सुर्वे देखील शांत पद्धतीने माघारी चालला जातोय. त्याच्या बॅट मधून चौकार जरूर आला मित्रांनो, परंतु या चौकारानंतर आपण पाहतोय त्यांचं एक ट्रेडमार्क सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालंय. जे बोट आकाशाच्या दिशेने जातं त्यावरती आपण पाहतोय हे ट्रेडमार्क सेलिब्रेशन संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये आता या हंगामामध्ये गाजणार आहे का? तर होय, जरूर गाजेल, कारण की हा गोलंदाज तितकाच खतरनाक आहे. तशीच त्यांची गोलंदाजी देखील राहिली आहे. या चेंडूवरती विकेट येत असताना 4 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा जमवलेत. चला मॅचला देखील सुरुवात करायची आहे. चेंडू चेक केला जातोय, बाउन्स चेक केला जातोय, कारण की रजनीकांत सरांची गोलंदाजी समजणं थोडंसं अवघड पडतंय आता. अविनाश पवार मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. आता क्रमांक 4 चा फलंदाज. यावी कॅच ड्रॉप तर झाले, परंतु कॅच ड्रॉप झाली तरी मतलब नाहीये. पुढील चेंडूवरती तितकाच प्रयत्न करा, हेच म्हणणं आतापर्यंत पाहायला मिळते सावरकर पाडेकरवाडी संघाचा. आणि खुश खबर घेऊन आलो मित्रांनो तुमच्यासाठी. अर्थातच सलग 3 षटकारासाठी आपण पाहतोय 1001 रुपयांचं कॅश प्राइज असेल, याची देखील नोंद घ्यायची. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण कॅश प्राइज लागू असणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला अर्थातच विकासजी कदम सावी एंटरप्राइजेस आपण पाहतोय राष्ट्रवादी पनवेल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे पारितोषिक लावलं गेलंय. आणि वारंवार विकासजी कदम यांचं प्रेम या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन वरती कायम राहिलंय. धन्यवाद विकासजी कदम साहेब. सावी एंटरप्राइजेस राष्ट्रवादी पनवेल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे पारितोषिक लगावलं गेलंय. सलग 3 षटकारावरती आपण पाहतोय 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. आता जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 7 धावा झालेत. थाला फॉर रिझन 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस फक्त 7 बनवलेत. आता येणाऱ्या 18 विनंती करतो एकत्र एका जागेवरती येऊ नका प्लीज. जर तुमची दुसरी ओव्हर ही 10 मिनिटाच्या वर गेली तर आपणास देखील त्याचा नुकसानाला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. टीम मीटिंग कोणीही करणार नाहीये, कोणताच संघ करणार नाहीये, कारण की आजचा दिवस हा फायनलचा दिवस आहे. तब्बल 10 मॅचेस आपणास आजच्या दिवसामध्ये खेळवायचे. त्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे पारितोषिक वितरण सोहळा, जो मात्र आज आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल, कारण की सर्व प्रमुख मान्यवर त्यांच्या मुलाखती, त्यांना मात्र आपण पाहतोय मान सन्मान, त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा हे खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण की त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आयोजित करतोय आणि पार देखील पाडतोय. तुम्ही देखील थोडंसं सहकार्य करा. बॉलिंग मार्क वरती पंकज येतोय. चला मॅचला करा सुरुवात, जास्त वेळ घेऊ नका. अराउंड दी विकेट आलाय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. मध्ये 37 धाव्यांची गरज आहे. अमोल चव्हाण स्ट्रायकिंग एंड, अविनाश पवार नॉन स्ट्राइक एंड आणि पंकज बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू शरीरापासून दूर, बॅट स्विंग तर केली जाते, परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय पंचांजवळ आशाभूत नजरेने पाहिलं जाते नाही येणार. डॉट बॉल ही फेअर डिलिव्हरी आहे. यावेळी मात्र निर्धाव चेंडू होते पंकज यांचा पहिला बॉल, परंतु या मॅच मध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या मॅच मध्ये आपण पाहतोय या ओव्हर मध्ये खूप साऱ्या गोष्टी घडताना देखील पाहायला मिळणार आहेत. घडलंय का? ओ चेंडू हवेमध्ये तर आलाय, 3 जण आलेत. कॉल करणं गरजेचं आहे मित्रांनो. क्रिकेट आता खूप ऍडव्हान्स झालंय. क्रिकेट मात्र आपण पाहतोय ऍडव्हान्स होत असताना तुम्हाला देखील ऍडव्हान्स व्हावं लागेल. या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागेल.
कॉल खूप महत्वाचा आहे, कम्युनिकेशन साधणं खूप महत्वाचं आहे, संवाद साधणं खूप महत्वाचं आहे, कारण की क्रिकेट ऍडव्हान्स झाले त्यासोबत तुम्हाला देखील ऍडव्हान्स व्हावं लागेल. जर कॉल असता तर सेल मात्र जरूर झाले असते, परंतु कॉल नव्हता. दोघे जण आले, एकमेकांवरती धडकले, त्यानंतर मात्र कॅच ड्रॉप झाली आणि त्याच मोबदल्यामध्ये 2 धावा मिळाल्या. आणि या 2 धावा मिळत असताना संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 बॉल कंप्लीट, संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. अमोलच्या बॅटमधून यावेळी मात्र दमदार खणखणीत धमाका येतोय, सरळ 6 धाव्यांसाठी षटकार. राईज होणारा चेंडू मिस होतोय, अपील केली जाते नाही, परंतु पंच अपील फेटाळून लावतात. अगदी आपण पाहतोय अनुभवी पंच आहेत, एमसीए सर्टिफाईड पंच आहेत, त्यांच्या जवळ देखील अनुभव दांडगा आहे. छोट्या मोठ्या अपील जरूर करा तुम्ही, परंतु जो योग्य निर्णय तोच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे याची देखील त्यांना खात्री आहे. यावेळी डॉट बॉल त्यांना पाहायला मिळालाय. 15 वरती धाव फलक स्थिर असेल. 4 बॉल कंप्लीट, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हलक्या हाताने चेंडू हवेमध्ये पण तो समोर येऊन आदळतोय. एक सिंगल रन येते आणि या सिंगलनेशी 5वा बॉल पूर्ण होतोय आणि 5 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. सकाळचं सत्र आहे, लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळणार आहेत. जसं जसं मात्र आपण पाहतोय सूर्य डोक्यावरती आहे, तसं तसे मात्र आपण पाहतोय खेळपट्टी तापेल आणि त्यानंतर मात्र होणारा धावफलक हा मात्र खूप मोठा ठरू शकतो का, ही देखील आजची कहाणी असेल, हे देखील पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची रन आणि या संघाच्या धावसंख्येमध्ये आपण पाहतोय का भर होते. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 17 धावा पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. ज्यावेळी मेसी स्ट्रोक स्टिकर वरती येऊन आदळतोय. आता मात्र डॉट बॉलनीशी सांगता होते. या ओव्हरची 2 ओव्हरचा खेळ संपलाय मित्रांनो आणि या 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 17 पाहायला मिळत आहेत. अजून देखील विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 24 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 24 धावा. 27 धाव्यांची गरज आहे, माफी असावी मित्रांनो. 12 चेंडू मध्ये 27 धाव्यांची गरज आहे. मॅचला वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो. टीम सावरकर पाडेकरवाडी मॅचला सुरुवात करायची आहे. खूप सारा वेळ घेत आहे. बॉलिंग मार्कवरती तुषार राणांना आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 वरती गोलंदाजी करतील. एक महत्वाचा षटक हाताळतील, महत्वाचा गोलंदाज आहे. 12 वरती 27 धाव्यांची गरज असेल आणि 12 वरती 27 धाव्यांची गरज असताना धावा कशा बनवल्या जातील हे देखील पाहणे गरजेचे आहे. कारण की या धावांवरती आपण पाहतोय चाप तर लावायला तुषार राणा समोरून तयार झालेत, परंतु दुसऱ्या बाजूने अविनाश पवार आणि अमोल चव्हाण हे देखील हरहुन्नरी फलंदाज आहेत. शेरा सव्वाशेर फलंदाज आहेत, हे देखील पाहणे गरजेचे आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. ओव्हर दी विकेट आपण पाहतोय तुषार राणा टू बॅटर, अमोल चव्हाण. सी बेस लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा थेट प्रक्षेपण केलं जात आहे. वाईड कॅमेरा पाहायला मिळतोय, स्ट्रेट कॅमेरा पाहायला मिळतोय. अतिशय चोख काम त्यांचं देखील आपणास पाहायला मिळतंय. पहिला बॉल पीमर आहे, नो बॉल असेल आणि यावरती आता फ्री हिट देखील असणार आहे. नो बॉलची 1 रन आम्ही ग्राह्य तर धरतोय आणि एका धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 18 धावा. आता ही फ्री हिट आहे जी मात्र तुम्हाला खूप या मॅच मध्ये इन्व्हॉल्व करू शकते. मॅच मध्ये आपण पाहतो ही फ्री हिट तुम्हाला घेऊन येऊ शकते. आता 12 मध्ये हवे 26 धावा. नंतर पाहायला गेले तर आजच्या दिवसामध्ये सह्याद्री क्रिकेट स्टेडियम मध्ये आपण पाहतोय सीताराम सूर्यवंशी सर हे देखील आमच्यासोबत जोडले जातील समालोचन कक्षामध्ये. आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील आवाज आपणास ऐकायला मिळणार आहे. सह्याद्री क्रिकेट स्टेडियम मध्ये आपण पाहतोय हक्काचे कॉमेंटेटर अर्थातच डीएसपी सर, तुमचं देखील सहर्ष स्वागत. येस, फ्री हिट होता, फ्री हिट वरती हात खोललेत आणि त्याच्यावरती मिळाले 6 धावा. हा बोनस होता मित्रांनो, तो एक्सेप्ट केलाय अमोल चव्हाण याने. या 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले
24 या आकड्यावरती आता विजयासाठी मात्र आपण पाहतो येणारे 11 बॉल 20 धाव्यांची गरज आहे. येणारे 11 बॉल मध्ये 20 धावा बनवायचे आहेत. अमोल चव्हाण जोपर्यंत उभा आहे आणि त्याच्या साथीला अविनाश पवार आहे तोपर्यंत मॅच मध्ये काहीही घडू शकतं. आता गोलंदाजी कशी केली जाईल हे देखील पाहणे गरजेचे आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 24 धावा. आता विजयासाठी 20 धाव्यांची गरज आहे. 11 मध्ये 20 बनवायचे आहेत. समीकरण अवघड नाहीये परंतु अवघड बनवून घेतलं जाईल. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे. सरळ दिशेला फटका फसलाय. यावरती क्षेत्ररक्षक आहे. कॅच कंप्लीट केली जाते म्हणजेच विकेट मिळणार आहे. अमोल चव्हाण एक महत्वपूर्ण खेळाडू यावी एक चांगली खेळी करून माघारी चाललाय. वेल प्लेड अमोल चव्हाण. डीजे जबाबदारी असेल. जसा अमोल चव्हाण बाहेर गेला तसं मात्र अभि मैदानाच्या आत येतोय. अभि मैदानाच्या आतमध्ये येत असताना अविनाश देखील लगेचच चर्चा करतोय. म्हणजे काय घडेल येणाऱ्या चेंडूवरती आपण पाहतो. येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज आहे. 200च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. मॅच दोन्ही बाजूने चालू आहे. मॅच मात्र आपण पाहतोय 50-50% दोन्ही बाजूच्या टीमने दोन्ही बाजूच्या आपणास पाहायला मिळते. आता येणारे 4 बॉल खूप महत्वपूर्ण आहेत. फुल टॉस बॉल क्रॉस बॅटेड डीप वरती क्षेत्ररक्षक महेश असेल. चेंडू फील्ड करतोय. फेकी करेल. सिंगल रन. सिंगलने मोठा फरक नाही पडणार. एक छोटासा फरक पडेल. म्हणजेच आता येणारे 9 बॉल आणि विजयासाठी 19 धाव्यांची गरज. 3 बॉल कंप्लीट झालेत. अर्धी ओव्हर संपली आहे आणि अर्धी ओव्हर शिल्लक असेल. चेंडू हवेमध्ये हेकावे घेतोय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच कंप्लीट केली जाते. जेव्हा फटका खेळला तेव्हा मात्र आपण पाहतो नानांच्या मुखामधून शब्द आला की कॅच आणि यावेळी मात्र सेफ हँड. कॅच पकडली देखील जाते. अविनाश पवारचा खेळ संपला जातोय. सकाळचा सत्र आहे मित्रांनो. चेंडू ट्रॅव्हल करणार नाहीये ही कहाणी या मैदानाची आणि जवळपास ज्याच्या जवळ हा अनुभव आहे तोच खेळाडू सकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण दिवसामध्ये खेळ करू शकतो. कारण की निसर्गाच्या समोर कुणाचं चालत नाहीये ही देखील आपण पाहतो इतिहास आहे. यावेळी अविनाश बाद. संघाची धावसंख्या स्थिर आणि नवीन बॅटर अजय सुर्वे म्हणजेच कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. या ओव्हर मधील 4 बॉल पूर्ण झालेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. नवीन बॅटर येणारा नवीन बॅटर आपण पाहतो जो स्ट्रायकिंग एंड वरती असेल अर्थातच पाहायला मिळेल अजय सुर्वे. हो यावेळी देखील आपण पाहतोय फसवलं जात आहे. फुल टॉस होता जो मात्र आपण पाहतोय कन्वर्ट करू शकला नाहीये 6 धावांमध्ये. परंतु डॉट बॉल येतोय. आता 5 बॉल कंप्लीट होत आहेत आणि संघाची धावसंख्या पाहायला गेले तर स्थिर आहे. येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 19 धाव्यांची गरज. जर या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल केळवली आणि सूर्याची वाडी संघाला तर विनंती करतो की या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. असंच बोलत असेल डगआउट देखील या संघाचा नाही होत. यावेळी मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दोघे धावतात. पंकज धावतोय अनिल धावतोय. चेंडू फील्ड करतील. एकच रन. एका धावेने फरक तर पडणार नाहीये. छोटासा फरक पडतोय. संघाची धावसंख्या एका धावेने जाऊन पोहोचते आता 26 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. शेवटचा गोलंदाज तो देखील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असू शकतो परंतु फिनिशरचं रूप आता धारण करावं लागेल अजय सुर्वेंना. 6 मध्ये 18 धाव्यांची गरज. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत डीजे स्वराज.
खेळाडू आपल्या टीमला 12 टी शर्ट दिले तर 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल याची देखील नोंद घ्यायची आहे. इथून पुढील होणाऱ्या सर्व मॅचेस साठी रोहित पवार गोलंदाज येतोय आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय क्वालिफाय ठरलेले संघ अर्थातच डफळवाडी जळव कल्पेश सपकाळ देखील आले. नंतर धायटी विरेवाडी शुभम जाधव लाल्या देखील इथे उपस्थित झालाय. तुमचं देखील सहर्ष स्वागत करतो. तर बॉलिंग मार्क वरती रोहित पवार पाहायला मिळतील. पहिला बॉल रोहितचा सटीक पाहायला मिळतोय. रोहित पवार ज्यावेळी विकेट सॅक्रिफाईस अभि असे स्ट्रायकिंग एंड वरती येणारा नवीन बॅटर आपणास पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला चला यायचंय धावत. 5 चेंडू मध्ये 18 धावांची माफी असावी 17 धावांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये आता 17 धावांची गरज असेल म्हणजे फक्त 3 मॅक्सिमम येणं गरजेचं आहे. आणि ते खेचू शकतो का अभि जवळ ती ताकद आहे परंतु या मॅच मध्ये ताकद कशी पणाला लावली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रत्येकाला विनंती करेल खेळाडू वर्ग आपण जी लाईन लावले जी पट्टी लावले लाईन पट्टी त्या लाईन पट्टीच्या बाहेर बसायचं आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रत्येक खेळाडूंना विनंती करेल. फुल टॉस बॉल यावेळी अंतर पार करतोय काय एक आलाय अजून 2 असाच बोलत असेल संघ. अभिवरती आता विश्वास दाखवला जातो ना अभि देखील त्यांच्या विश्वासावरती खरा उतरतोय. आता येणारे 4 बॉल 11 धाव्यांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये झाला होता कारनामा असा विलासने करून दाखवला होता. 1 मध्ये 4 धाव्यांची गरज होती. चौकार खेचला होता धायटी संघाचा धायटी विरेवाडी संघाचा विलास त्याने मात्र मॅच विजय मिळवून दिली. 4 मध्ये 11 बनवायचे आहेत. 2 षटकार अमोल चव्हाण मात्र आपण पाहतो डगआउट मधून एकच सांगतात की 2 मॅक्सिमम खेचायचे आहेत. येणारे 4 बॉल तुझ्यासाठी आहेत आणि या 4 बॉल मध्ये तुला हिरो बनायची संधी देखील आहे. अभि असेल स्ट्रायकिंग एंड वरतून बॉलिंग मार्क वरतून रोहित वेगवान गोलंदाज आहे. जर लाईन लेन चुकली तर जरूर त्याचा समाचार घेतला जाईल. सरळ दिशेला यावी आणि सबका धावताय समोरून 4 धाव्यांसाठी हा येतोय चौकार. मॅच बनली जाते मित्रांनो. आता अंगावरती शहारे जरूर येणार आहेत. हा येतोय चौकार आणि या चौकारांशी आता समीकरण चेंज होत आहे. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज. 3 बॉल मध्ये हवे 7 धावा. अभि मात्र का थांबला स्ट्रायकिंग एंड वरती का विकेट सॅक्रिफाईस केली अजय सुर्वेची ते तो हाकून देतोय मैदानाच्या आतमध्ये. तो येणारे 3 बॉल 7 धावा. आता मात्र आपण पाहतोय हार्टबीट प्रत्येकाची वाढली असेल. जरूर आपण पाहतोय टीम पाडेकरवाडे आणि सावरकर संघाची वाढली असेल. प्रेक्षक वर्गांची वाढली असेल. त्यांच्या चाहत्या वर्गांची वाढली असेल. 3 मध्ये 7 आता बॅटर सेट झालाय. त्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेत म्हणजे जवळपास 80% मॅच त्या बाजूने जवळपास आपण पाहतोय 80 ते 90% मॅच आपण पाहतोय जी केवली सूर्याची वाडी संघाच्या बाजूने आहे. 3 मध्ये 7 बनवायचे आहेत. येणारा बॉल यावेळी काय घडणार आहे. क्षेत्ररक्षक धावत जातोय पोचला जाईल का. कॅच ड्रॉप होते. स्ट्रायकिंग एंड कोण येईल काय घडेल. येणारे आता 2 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. येणारे 2 बॉल विजयासाठी 5 धाव्यांची गरज. मॅच मध्ये काय घडणार आहे. जर हा चेंडू ट्रॅव्हल केला असता तर मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली असती परंतु येणारे 2 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे. या चेंडूवरती आता फलंदाजाला ट्राय करावा लागेल. आपल्या इथपासून केलेली मागची प्रॅक्टिस प्रयत्न जे आता या चेंडूवरती पणाला लावावे लागतील. अर्थातच अभि अभिला मात्र आपण पाहतोय जेवढे काही ज्याने इथून मागे मैदानावरती तयार केलं जेवढे काही इथून मागे मैदानावरती घाम गाळा तो मात्र या चेंडूवरती पणाला लावावा लागेल. 2 मध्ये 5 हवेत. या चेंडूवरती जर धावा मोठ्या बनल्या तर मॅच फिनिश देखील होऊ शकते. या चेंडूवरती चौकार बनला तर मॅच समांतर देखील राहू शकते. 2 मध्ये 7 2 मध्ये 5 बनवायचे. फटका खेळला इनसाइड आउट डीप वरती क्षेत्ररक्षक नाहीये. धावा पळून घ्याव्या लागतील. यावरती काय घडणार आहे. सर 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 करत ये धावता चेंडू मात्र आर पार फरार होतोय. आता फक्त 1 मध्ये हवी आहे 1 धाव. अभि होता स्ट्रायकिंग एंड वरती. समीकरण खूप हाताच्या बाहेर गेलं होतं परंतु ते खेचत आणलंय वडत आणलंय ताणत आणलंय. त्याच्या मात्र फलंदाजीच्या जोरावरती आता 1 मध्ये हवे 1 धाव आणि सामना कंपल्सरी चेस राहील याची देखील नोंद घ्यायची आहे मित्रांनो.
क्षेत्ररक्षण जवळ आणलं जाईल, परंतु आता बॅटर सेट झालाय, माइंडसेट स्ट्रॉंग झालाय आणि माइंडसेटच खूप महत्वाचा आहे मित्रांनो मैदानावरती. जर मनामधून तुम्ही जिंकलात ना तर मैदानावरती कसेही जिंकाल. यानंतर होणारी मॅच तयार राहायचंय. जुगायवाडी जंगलवाडी आणि या टीम मधलीवाडी वाघजायवाडी. वाघजायवाडी मधलीवाडी तुम्ही फिल्डिंग करणार आहोत आणि बॅटिंग करणारी टीम असेल जुगायवाडी जंगलवाडी, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला, एक बॉल मध्ये विजयासाठी एक धाव्यांची गरज. काय करेल ओव्हर दी विकेट. रोहित टू बॅटर अभि. स्क्वेअर कट, मॅच फिनिश, मॅच विजयी. अगदी मात्र आपण पाहतोय अध्यक्ष चषकाची सुरुवात केवली सूर्याची वाडी संघाच्या माध्यमातून दमदार केली जाते. यावेळी मात्र आपण पाहतोय मुखामधून निसटणारा सामना जो ओढून घेऊन आलाय अभि आपल्या संघाच्या बाजूने. वेल प्लेड अभि आणि वेल प्लेड टीम सावरकर पाडेकरवाडी.